त्यांनी म्हटलं असतं या स्टेशनला माझं नाव द्या. त्यांनी कुणाचं नाव दिलं? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे आहेत महापुरुषांचे विचार आणि तुझे विचार. काय रे तुझे विचार? गुंडशाहीचे, हुकुमशाहीचे, निजामांचे विचार का तुझे? आमच्यामध्ये तू भरवतो का ते? तुझे हे ना गुंडशाही आणि हुकुमशाही ही सहन करून घेतली जाणार नाही, खपून घेतली जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. महापुरुषांच्या ना पदव्या घेण्यापेक्षा आहे ना त्यांचे विचार तुझ्या डोक्यामध्ये रुजव जरा जरांगे. हा, क्रांती सूर्य मनोज जरांगे म्हणे. अरे क्रांती सूर्य फक्त एकच होते, ज्योतिराव फुले. हा, तुझ्यासारखे नाहीयेत ते. माझ्या छत्रपतींची समाधी जी आणि कुणी शोधून काढली असेल ना ते पहिले क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आहे. हा, तुला काय त्यांचा त्याग माहिती आणि त्यांनी काय समाजासाठी केले? फुकटची पदवी घ्यायची आणि 6 महिन्यात मध्ये काही न करता समोर लावायची आपल्या. वारे वा जरांगे. काय रे तुझा कायदा जरांगे? हा का तुझा कायदा हुकुमशाहीचा? तुझे गुंड मुलं गरिबांच्या घरी जाऊन मारामाऱ्या करतायत आणि त्यांना बोलतात आम्ही बोलतो तसं वागा. का वागायचं त्या लोकांनी? का वागायचं तू बोलतोय तसा? का वागायचं त्या लोकांनी? तुझे गुंड म्हणतील तसे. आज 2 ते 3 व्हिडिओ आले माझ्याकडे. काय संबंध तुमचा? हे जर दलित समाजाच्या मुलांनी केलं असतं, हे जर इतर समाजाच्या मुलांनी केलं असतं, अरे आकांत तांडव केला असता तुम्ही. आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. जरांगे तुझ्या त्या बेवड्या गँगला सांभाळ, कळलं का? हा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. त्याच्यासाठी काय लढा द्यायचा ना तो आम्ही देऊ. आडांचोट तुझी गरज नाही आता आम्हाला, एवढं लक्षात ठेव. तू आहे ना तुझा काहीच अभ्यास नाहीये. तुला फक्त गुंडगिरी आणि भाईगिरी करायची, बस. दुसरं काही करायचं नाहीये तुला. काय करायचं नाही तुला दुसरं काय? काय शिकवण देतोय तू? काय शिकवण देतोय मुलांना सांग ना. नेत्यांना शिव्या घाला कशामुळं? कारण काय? अरे कारण तसं असेल तर नक्कीच शिव्या घाला. तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या. काही कारण नसताना उठायचं कुणालाही शिव्या द्यायच्या, काही कारण नसताना उठायचं कुणालाही फोनवर बोलायचं, काही कारण नसताना उठायचं कुणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या. अरे हे मराठे नाहीयेत जरांगे. हा, हे मराठे नाहीयेत. अभ्यास कर पहिला. छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते, आणि नंतर समाजासाठी लढायला उतर मैदानात मध्ये. तुझा जो डोकं आहे ना आता, जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना ते सगळे राजकारणी किडे आहेत. राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधीच भलं करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं वाटोळ झालेलं आहे. आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना फक्त यांनी डेटा न दिल्यामुळे ते आमच्या हातून गेलेलं आहे आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून. त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता? तो संपत नाही तर तू उभा राहिला का आता आमच्या मुळावर? त्याने काय केलं? त्यांनी तेच केलंय ना. सर्वसामान्यांच्या मुलांना गुंडगिरी काय केलंय त्याने? आम्ही दगडाला देव मानतो, परंतु त्या दगडामध्ये ज्याला शेंदूर लावतो ना, हा, त्याला सुद्धा बोलतो हम तेरे दिमाग से नहीं चलेंगे. अगर तू हमारा तो हम तुम्हारे, नाही तर तुझे भी हम नहीं मानेंगे. असे मराठी आहे, एवढं लक्षात ठेव. हा, दगडाला देव मानतोच आम्ही मराठी तसेच आहोत. परंतु दगड नाही रे तू. तू एक दगडच होता, तुला आम्ही देव शेंदूर लावलेला होता, पण तू दगड नाहीये. ज्या दगडाला आम्ही शेंदूर लावला होता ना देव समजून, तू तो दगड नाहीये. जरांगे, तू राजकीय घोंगड पसरलेला आहे ना, मुखवटा आहे तू राजकीय लोकांचा, ज्याने वाटोळ केलंय माझ्या समाजाचं. हेच निरोप तुमच्या जरांग्याला द्या. खूप झाली नौटंकी. ते अशी मान टाकणं, ते कसं तरी करणं, कुणीतरी छाती त्याची चोळणं, पार नाही का त्याला. इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखलं नाही, पण आता त्याच्या छातीत दुखायला लागलं का? आता पब्लिकच जाईना. पब्लिकनी पाठ फिरवलंय, समाजाने पाठ फिरवलीये. समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय, कारण याच्यामुळे हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले. लक्षात ठेवा, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तुमचा फक्त जामीन करून देण्यात येईल. नंतरच्या केससाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागतील. आणि याचं जिवंत उदाहरण माझी विनंती आहे समाजातल्या त्या मुलांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ना, त्या मुलांनी पुढे येऊन बोलावं की आता त्यांचा खर्च कोणता नेता करतो. त्यांनी ठोक मोर्चाच्या वेळेस आबा पाटलाच्या सांगण्यावरून तोडफोड केली. आबा पाटील आता त्या लोकांना पैसे देतोय का? आबा पाटील कुठं बसलाय? मंत्रालयामध्ये मस्त बसलाय, तो कमावतोय त्याचं. ते हुकूम दिले इकडे लोकांना, करा तोडफोड, करा दंगली, करा जाळपोळ. देणार आहे का तो बरोबर भरपाई करून? आता नाही. आता कुणाच्या खिशातले पैसे जातात? मुलांच्या खिशातले पैसे जात आहेत. आता कुणाच्या कष्ट करावं लागतात त्यांना? शेतकऱ्यांची पोरं होती जी दंगलीत सामील झाली होती ना, ती शेतकऱ्यांची पोरं होती.